आज आपण इयत्ता 10वीतल्या व्याकरणाचा जो भाग आहे समास याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती बघणार आहोत. बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना नेहमी काटकसर करताना आढळतो. नेहमी आपण काय करतो की कोणत्याही गोष्टीची बचत कशी करता येईल याच्याकडे आपलं लक्ष असतं. मग ती पैशाची असेल किंवा वेळेची असेल. मग ही गोष्ट जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण पैशाची असेल वेळेची असेल बचत करतो, तसं आपण बोलण्याच्या ओघामध्ये सुद्धा कधी कधी आपण शब्दांची बचत करतो. म्हणजे काय करतो, दोन शब्द वेगवेगळे न बोलता आपण त्यांना एकत्र जोडतो. म्हणजे काय, एक जोड शब्द तयार करतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण चंद्र उदय असे दोन शब्द बघा, चंद्र आणि उदय असे दोन शब्द आहेत. पण आपण असं न म्हणता चंद्र उदय असं न म्हणता आपण म्हणतो चंद्रोदय. बघा, दोन शब्दांना आपण एकत्र केलं. चंद्र उदय असं वेगवेगळे दोन शब्द न म्हणता आपण काय केलं, शब्दांची काटकसर केली आणि दोन शब्दांचं मिळून एक शब्द तयार केला, म्हणजे चंद्रोदय. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण ज्या पोळ्या टाकतो, त्या पोळ्या आपण त्या पोळ्या लाटण्यासाठी एक पाट असतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो पोळीसाठी पाट. त्या पोळ्या लाटण्यासाठी आपण पाट वापरतो, पण आपण काय म्हणतो त्याला, पोळ पाट. आपण त्याला काय म्हणतो, पोळीसाठी पाट असा शब्द आपण वापरत नाही. तर आपण काय करतो, त्याला एकत्र करतो आणि त्याला डायरेक्ट आपण म्हणतो पोळपाट. बघा, दोन वेगवेगळ्या शब्दांचं एकत्रीकरण केलं. त्याच्यानंतर आणखी एक तुमच्या आवडचं उदाहरण, बटाटे घालून तयार केलेला वडा. बटाटे घालून तयार केलेला वडा असं एवढं लांबलचक न म्हणता आपण सरळ काय म्हणतो, आपण सरळ म्हणतो बटाटे वडा. बघा, आपण शब्दांची काय केलं, आपण शब्दांची काटकसर केली, शब्दांची बचत केली. मग या सगळ्या प्रक्रियेला, या शब्दांच्या अशा प्रकारच्या एकत्रीकरणाला समास असं म्हटलेलं आहे. बघा, शब्दांचा हे जे एकत्रीकरण आहे यालाच समास असं म्हटलंय व्याकरणामध्ये. बघा, आता समास हा जो शब्द आहे हा कसा तयार झाला, सम अधिक अस या दोन शब्द मिळून समास असा शब्द तयार झाला. आता सम अधिक अस हा संस्कृत धातूपासून तयार झालेला शब्द आहे. याचा अर्थ काय होतो, एकत्र करणे. समासात एक जोड शब्द बनवताना त्या शब्दातील परस्परांचा जो संबंध आहे तो दाखवण्यासाठी शब्द हा विभक्ती प्रत्यय, आपण त्याच्या शब्दामध्ये आलेले जे विभक्ती प्रत्यय असतात ते आपण गाळून टाकतो. आणि हा सुद्धा एक प्रकारे भाषेमध्ये असणारी ही शब्दांची काटकसरच आहे असं आपल्याला सांगता येतं. उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं, विटी आणि दांडू असं न म्हणता आपण सरळ विटी दांडू म्हणतो. त्याच्यानंतर वनातील भोज, म्हणजे वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये जाऊन केलेलं जेवण, वनातील भोज असं न म्हणता आपण डायरेक्ट वनभोजन असं म्हणतो. भाजीपाला असं आपण म्हणतो, पण खरा शब्द कसा आहे, भाजीपाला. आणि इतर ज्या काही वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्या सर्वांना मिळून भाजी आणि पाला, पण असं न करता आपण सरळ भाजीपाला असा शब्द वापरतो. मग या सगळ्या शब्दांच्या एकत्रीकरणामधून जो जोड शब्द तयार होतो, या जोड शब्दाला म्हणायचं सामासिक शब्द. शब्दांच्या या एकत्रीकरणाला काय म्हणायचं, सामासिक शब्द. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, बटाटे वडा, पोळपाट, त्याच्यानंतर पंचवटी, हे सगळे सामासिक शब्द आहे. म्हणजे काय, तर ही शब्दांची काटकसर करून तयार झालेले, एकत्रीकरण करून तयार झालेले हे शब्द आहेत. मग हे जे सामासिक शब्द आहेत, या सामासिक शब्दांची जेव्हा आपण फोड करतो त्याला विग्रह असं नाव आहे. आता विग्रह म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे आणि त्याच शब्दातील केलेल्या शब्दांचं स्पष्टीकरण होईल. उदाहरणार्थ वनभोजन हा सामासिक शब्द आहे आणि या शब्दाचा जर का तुम्हाला फोड करायची असेल तर वनातील भोजन असं तुम्हाला करता येईल. पण आपल्याला ते विग्रह आपण नंतर पुढच्या तासाला बघणार आहोत. आपण आधी समास म्हणजे काय हे बघणार आहोत. मग आता समासामध्ये नेहमी बघा दोन पद आहेत. बघा, नेहमी दोन पद वापरले असतात. पहिलं पद असतं आणि दुसरं पद असतं.
आता या दोन पद एकत्र आल्यानंतर समास तयार होतो. मग ही जी दोन पद आहेत ती एक पद महत्वाचं असतं किंवा दुसरं पद महत्वाचं असतं, पहिलं पद महत्वाचं असतं, कधी दुसरं पद महत्वाचं असतं, कधी कधी दोघं पद महत्वाची असतात आणि कधी कधी दोघंही पद महत्वाची नसतात. म्हणजे हा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार प्रामुख्याने या समासाचे जे प्रकार आहेत हे आपण त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं. आता समासाचे एकूण 4 महत्वाचे प्रकार आहेत. समासाचे एकूण आपल्या मराठीमध्ये 4 महत्वाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. जो शेवटचा प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. मग आपण एक एक समासाविषयी आपण माहिती बघत जाऊ. आपला जो पहिला समास आहे त्याचं नाव आहे अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समासामध्ये जे पहिलं पद असतं ते महत्वाचं असतं. पहिलं पद ज्यावेळेस प्रमुख असतं किंवा ते महत्वाचं असतं तेव्हा होतो तो अव्ययीभाव समास. आपण एक एक समास आपण पूर्ण बघणार आहोत, फक्त तुम्हाला एक माहितीसाठी मी तुम्हाला ते सांगतोय. त्याच्यानंतर दुसरा समास आहे तो आहे तत्पुरुष समास. बघा, अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं होतं, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे त्या समासाचं नाव आहे द्वंद्व समास. आता या द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य असं की पहिलं पद आणि दुसरं पद दोघंही पद महत्वाची असतात, दोघं पद समान असतात आणि या दोघं पद समान ज्या वेळेस असतात तेव्हा तो होतो द्वंद्व समास. आणि सगळ्यात शेवटचा चौथा प्रकार आहे त्याचं नाव आहे बहुव्रीही समास. आता या समासाचं वैशिष्ट्य असं आहे की याचं पहिलं पदही महत्वाचं नसतं आणि दुसरं पदही महत्वाचं नसतं, तर या दोन्ही पदांवरून तुम्हाला तिसऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होतो. अशा प्रकारे हा बहुव्रीही समास आपल्याला सांगता येईल. जेव्हा आपण हा एक एक समास आपण बघू त्यावेळेस तुम्हाला याचं मी स्पष्टीकरण देत जाईल. तर त्याच्या आधी आपण बघूया तो म्हणजे पहिला समास जो आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास जेव्हा एखाद्या त्या शब्दामध्ये जे दोन पद आहेत त्या दोन पदांपैकी जर पहिलं पद जर का महत्वाचं असेल किंवा पहिलं पद जर का प्रमुख असेल तर त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. आता कधी कधी या अव्ययीभाव समासाचा जो वापर आहे, जो सामासिक शब्दांचा जो वापर आहे तो कधी कधी क्रियाविशेषणासारखा सुद्धा केला जातो. मला तुम्हाला याच्यावरून एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला एक शब्द सांगतो आजन्म. आजन्म असा शब्द आहे. आता आजन्म म्हणजे काय, तर या शब्दाचा जर का तुम्ही विग्रह केला तर दोन शब्द तयार होतात. बघा, दोन भाग तयार होतात, दोन पद तयार होतात. पहिला पद आहे आ आणि जन्म. आ म्हणजे काय होतं, तर जन्मापासून. आजन्म म्हणजे जन्मापासून. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे यथाशक्ती. म्हणजे यथाशक्ती म्हणजे तुमच्या शक्तीप्रमाणे. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे प्रतिदिन. प्रतिदिनचा फोड जर का तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक दिवशी. आता तुमच्या लक्षात येत आहे की पहिलं जे पद आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आमरण म्हणजे जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत, म्हणजेच मरेपर्यंत. त्यानंतर पुढचा शब्द तुम्हाला सांगता येईल प्रतिक्षण. आता प्रतिक्षण म्हणजे काय, प्रत्येक क्षण. आता प्रत्येक क्षण हे दोन वेगवेगळे पद आहेत. प्रत्येक क्षण, प्रतिक्षण. प्रति म्हणजे प्रत्येक आणि क्षण म्हणजे क्षण. पण प्रत्येक म्हणजे हा जो शब्द आहे, जो पहिला पद आहे हे पहिलं पद महत्वाचं आहे. दुसरं आपण जर का म्हटलं की क्षणोक्षणी किंवा क्षण म्हणजे एक क्षण, पण प्रत्येक ज्या वेळेस मी म्हणतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक म्हणजे क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला. म्हणजे प्रत्येक हे जे पद आहे पहिलं पद ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आमरण हा शब्द तुम्हाला सांगितला म्हणजे मरेपर्यंत. मरण तुम्हाला माहिती आहे, मरण म्हणजे मृत्यू. पण आमरण म्हणजे काय, तर पहिल्या पदावर तुमच्या लक्षात येतं की त्या शब्दाचा अर्थ त्या पहिल्या पदावरती अवलंबून आहे.
म्हणून हा जो अव्ययीभाव समास आहे, हा अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद महत्वाचे असते, पहिलं पद महत्वाचं असतं, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर दुसरा समास आहे तो आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये एक असतं बघा, या अव्ययीभाव समासाचे आणखी एक उपप्रकार सुद्धा आहे, पण आपण आपल्या त्या अभ्यासाला नसल्यामुळे आपण ते काही घेणार नाही. आपण आता दुसरा समास बघणार आहोत, तो म्हणजे तत्पुरुष समास. या समासाची व्याख्या अशी आहे की ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं असतं त्याला अर्थाच्या दृष्टीने गाडलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असं म्हणतात. सोपं सांगायचं तर दोन पदांमधलं जे दुसरं पद असतं ते जे महत्वाचं असतं त्यावेळेस तो होतो तत्पुरुष समास. उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे उदाहरण तुमच्या लक्षात येईल. तोंड पाठ असा शब्द आहे बघा, सामासिक शब्द आहे तोंड पाठ. मग याचा जर का तुम्ही विग्रह केला, तोंड आणि पाठ, तोंडाने पाठ. बघा, तोंडाने आपण बोलतो सुद्धा, पण पाठ करतो म्हणजे तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळतो. तोंडाने पाठ, तोंड पाठ. आता दुसरं पद महत्वाचं आहे बघा. तुम्ही जर का तोंड पाठ, जर तोंड जर का म्हटलं तर तोंडाने आपण अनेक काम करतो, बोलतो, खातो, पितो, सगळ्या काही गोष्टी करतो. पण पाठ करण्याची जी क्रिया आहे ती तोंडाने केलेली आहे, म्हणून जी क्रिया महत्वाची आहे म्हणजे कोणती क्रिया, पाठ करण्याची, म्हणून जे दुसरं पद आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरे कंबर पट्टा. बघा, पट्टा हा जो शब्द आहे हा महत्वाचा आहे. मग आपण पट्टा कुठे पण वापरतो, गळ्यामध्ये वापरतो, कमरेला वापरतो, कोणी हातामध्ये वापरतं. ते महत्वाचं नाही तर काय महत्वाचं आहे, पट्टा महत्वाचा आहे. म्हणून दुसरं पद महत्वाचं आहे, कंबर पट्टा. त्याच्यानंतर तिसरा शब्द तुम्हाला सांगता येईल, महादेव. महादेव. आता महादेव या शब्दाचा जर का तुम्ही विग्रह केला तर महान असा देव. आता देव हा शब्द महत्वाचा, तो मान आहे का लहान आहे आपल्याला काही घेणं देणं नाही. महादेव म्हणजे काय, तर दुसरं जे पद आहे या शब्दातलं, या सामासिक शब्दातलं, हे महत्वाचं आहे, महान असा देव. अशा प्रकारे तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं पद असतं ते अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यानंतर तिसरा समास आहे, तो तिसरा समास बघण्याच्या आधी आपण या तत्पुरुष समासाची आणखी जे तुम्हाला अभ्यासाला जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आहे विभक्ती तत्पुरुष समास. याचा एक उपप्रकार आपल्याला अभ्यासाला यावर्षी दिलेला आहे, तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती म्हणजे काय हा आणखी एक स्वतंत्र मुद्दा आहे. आपण मराठीमध्ये जे विभक्ती प्रत्यय लावतो तो आणखी स्वतंत्र मुद्दा आहे. थोड्या 1-2 दिवसामध्ये मी माझ्या ब्लॉगवरती तुम्हाला ते विभक्ती प्रत्ययाचे सगळे प्रकार तुम्हाला मी टाकेल, तुम्हाला ते तुम्ही वाचायचे आहेत. तर आधी आपण काय करायचं आहे, तर आधी विभक्ती तत्पुरुष समास हा जो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत. आता या तत्पुरुष समासामधले कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पद जोडलेले असतात, अशा वेळेस विभक्ती तत्पुरुष समास होतो. बघा, याची व्याख्या तुम्ही बघा, लक्षात घ्या की ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पद जोडलेली असतात तेव्हा तो विभक्ती प्रत्यय तत्पुरुष समास असा त्याचं नाव आहे. आता या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो त्या विभक्तीचं नाव त्या समासाला दिलं जातं. बघा, आता एक शब्द देतो मी तुम्हाला, क्रीडांगण असा शब्द आहे. आता क्रीडांगण या शब्दाचा जर का तुम्ही विग्रह केला तर त्याचा असा होतो, क्रीडेसाठी अंगण. म्हणजे काय, क्रीडेसाठी अंगण. क्रीडा म्हणजे खेळ, क्रीडेसाठी अंगण. मग आता क्रीडेसाठी अंगण, मग आता याच्यामध्ये जो समास आहे तो आहे चतुर्थी. का चतुर्थी, का बरं सांगा बरं मला. चतुर्थी याच्यासाठी की क्रीडेसाठी सा हा शब्द आलाय, त्याला जो प्रत्यय लागलेला आहे तो सा आहे, आणि विभक्ती प्रत्ययामध्ये सा हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो चतुर्थीचा आहे. स ला नाते, स ला काहीतरी आहे, स ला नाते.
आता हा जो विभक्ती प्रत्यय हा चतुर्थीमध्ये आलेला आहे आणि म्हणून या समासाला चतुर्थी विभक्ती प्रत्यय किंवा चतुर्थी तत्पुरुष समास असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गायरान, त्याच्यानंतर पोळपाट, अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत हे सगळे चतुर्थी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर एक शब्द तुम्हाला देतो मी, गावदेवी. आता गावदेवी या शब्दाचा जर का तुम्ही फोड केली तर काय येते, गावाची देवी. आता ची हा जो प्रत्यय आहे हा आहे षष्ठीचा प्रत्यय, चा ची चे हा षष्ठीचा प्रत्यय आहे. म्हणून गावदेवी ह्या तत्पुरुष समासाचा विग्रह केल्यानंतर त्याचं नाव होतं षष्ठी तत्पुरुष समास. येतं तुमच्या लक्षात की त्या विभक्ती प्रत्ययाचं नावच त्या समासाला दिलं जातं. या द्विगु समासामध्ये काय वाचतं बघा, या द्विगु समासामध्ये जे पहिलं पद असतं ते संख्या विशेषण असतं. बघा, द्विगु समास ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग की त्या समासामध्ये एक जे पहिलं पद असतं ते संख्या त्याच्यावरून संख्येचा बोध होतो. उदाहरणार्थ बघा, पंचवटी. पंचवटी वा पंच म्हणजे काय, पाच. म्हणजे काय, राम. आता एक शब्द तुम्हाला सांगतो, एक वाक्य सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की रामचंद्र पंचवटीत राहतो. आता पंचवटी, 5 वडांचा समूह, याला पंचवटी असं म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही बघा, तुमच्या एक आवडीचा शब्द आहे नवरात्र. 9 रात्रींचा समूह. त्याच्यानंतर आहे त्रिभुवन. म्हणजे काय, तर 3 भवनांचा समुदाय. बघा, तुमच्या जर लक्षात आलं तर पंचवटी, त्रिभुवन, नवरात्र, चातुर्मास याच्यामध्ये जे पहिलं पद आहे त्याच्यावरून तुम्हाला संख्या समजते. बघा, पंचवटी 5, नवरात्र 9, नंतर आहे त्रिभुवन म्हणजे 3. म्हणजे जे पहिलं पद असतं ते संख्या विशेषण सारखं असतं. त्या पदावरून तुम्हाला एखाद्या संख्येचा बोध होतो आणि ज्या वेळेस पहिलं पद हे संख्या विशेषण असतं त्यावेळेस तो द्विगु समास होतो असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे हा द्विगु समास सुद्धा आपल्याला यावर्षी अभ्यासाला आहे. त्याच्यानंतर जो आपला तिसरा समास आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो आहे द्वंद्व समास. हा जो समास आहे द्वंद्व समास, हा म्हणजे दोघं पद, म्हणजे या सामासिक शब्दामध्ये ज्या वेळेस दोघं पद महत्वाचे असतात तेव्हा हा द्वंद्व समास होतो. म्हणजे दोघंच्या दोघं पद हे समान दर्जाचे असतात. आणि उदाहरणार्थ द्यायचं झालं, प्रतीक काय प्रेझेंट करतोय, शांतता ठेवा. बघा, या द्वंद्व समासाची वैशिष्ट्य असे, 2 पद दोघं महत्वाची. बघा, राम लक्ष्मण, पाप पुण्य, विटी दांडू. आता द्वंद्व समासाचा मध्ये दोघं पद महत्वाची. आता मी जर का म्हटलं राम लक्ष्मण, आता याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची. पहिलं पद महत्वाचं म्हटलं तर लक्ष्मण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, आणि दुसरं पद महत्वाचं म्हटलं तर जे पहिलं राम नावाचं पद आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे या द्वंद्व समासामध्ये दोघं पद महत्वाचे असतात. पाप पुण्य असा शब्द आहे, दोघं पद महत्वाची, पाप पण महत्वाचं आहे, पुण्य पण महत्वाचं आहे. आता विटी दांडू असा शब्द आहे, विटी पण महत्वाची आहे, दांडू पण महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय तो शब्द पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे काय, तर या द्वंद्व समासामध्ये दोघं पद महत्वाची असतात. आता या द्वंद्व समासामध्ये आपल्याला यावर्षी या द्वंद्व समासाचा आणखी एक प्रकार आहे, तो आहे समाहार द्वंद्व. हा सुद्धा यावर्षी आपल्याला शिकायचा आहे. तर या समाहार द्वंद्व या प्रकारामध्ये ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यांतील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो, तेव्हा तो समाहार द्वंद्व असं त्याचं नाव आहे. आता बघा, या दोघं पदांमध्ये त्याच जातीतील आणखी इतर पदार्थांचा समावेश केलेला असतो. ही जी 2 पद असतात, या 2 पदांमध्ये इतर अनेक दुसरी पद सुद्धा महत्वाची तिथं समाविष्ट केलेली असतात. म्हणजे समाहार केलेला असतो. म्हणजे काय, तर त्याला तिथं समावून घेतलेलं असतं, तेव्हा हा द्वंद्व समास होतो. हा समाहार समास होतो. उदाहरण द्यायचं झालं तर मीठ भाकर असा शब्द आहे. बघा, मीठ आणि भाकर. मग या मीठ भाकर
असं जर का आपण म्हटलं तर याच्याबरोबर इतरही खाद्यपदार्थ असतात. उदाहरणार्थ चटणी असेल, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं असतं. म्हणजे काय, इतर गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. आता दुसरं एखादं उदाहरण बघा, चहा पाणी. चहा पाणी, आता आपण असं म्हणतो की आमच्याकडे पाहुणे आले आणि आम्ही त्यांना चहा पाणी केलं. आता चहा पाणी हा जो सामासिक शब्द आहे, याच्यामध्ये दोन पद तुम्हाला दिसत आहेत, चहा आणि पाणी. पण त्याचबरोबर आपण फक्त त्यांच्यामध्ये कोणकोणते शब्द आणखी त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही फराळ सुद्धा त्यांना दिलेला आहे. चहा बरोबर त्यांना पोहे दिलेले आहेत. म्हणजे काय, चहा पाणी आणि त्याच्याबरोबर इतरही गोष्टी तुम्ही त्यांना खायला दिलेल्या आहेत. म्हणजे काय, या दोन पदांबरोबरच इतर गोष्टींचा म्हणजे इतर त्यांच्या जातीच्या म्हणजे त्याच पद्धतीच्या इतर गोष्टी सुद्धा तिथं समाविष्ट केलेल्या असतात, समावेश केलेला असतो. म्हणून त्याला समाहार असं म्हणतात. आणि मग या जो द्वंद्व समासाचा हा जो दुसरा प्रकार आहे, उपप्रकार आहे समाहार द्वंद्व, हा म्हणजे त्या समासातील पदांचा विग्रह करताना त्याच अर्थाशिवाय त्याच्याच जातीतल्या इतर काही गोष्टी आहे, इतर काही पदार्थ आहेत, त्यांचा सुद्धा समावेश केलेला असतो. उदाहरणार्थ मीठ भाकर असेल, भाजीपाला असेल. आता भाजीपाला असा शब्द आपण घेतला तर मी बाजारात गेलो आणि भाजीपाला घेऊन आलो. तर भाजीपाला या दोन शब्दांमध्ये, या एका सामासिक शब्दांमध्ये ही जी दोन पद आहेत, या दोन पदांमध्ये आणखी कोणकोणता तुम्ही समाविष्ट करू शकतात. तर त्या भाजीपाल्यामध्ये तुम्ही मिरची आणणार आहे, कोथिंबीर आणणार आहे, टमाटे आणणार आहे. म्हणजे काय, त्या भाजीपाल्यामध्ये इतर त्याच जातीतल्या वस्तू सुद्धा तुम्ही समाविष्ट केल्यात, समाहार केल्यात. तेव्हा हा समाहार द्वंद्व असा हा प्रकार आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आणखी पुढचं आहे बाजार हाट आहे, पालापाचोळा आहे, केर कचरा आहे, कपडा लत्ता आहे, घरदार आहे. हे जे शब्द आहेत हे सगळेच्या सगळे समाहार द्वंद्व या समासामध्ये येतात. आता हा द्वंद्व समास आपण पाहिला आणि शेवटचा समास आपला आहे तो आहे बहुव्रीही समास. पण आपल्याला यावर्षी काही तो शिकायचा नाहीये, तो कदाचित तुम्हाला पुढच्या वर्षी शिकावा लागेल. माझ्यामध्ये 9वीला तुम्ही हा प्रकार शिकलेला असाल, पण तरी आपण एक नुसतं तोंडओळख आपण या बहुव्रीही समासाची करून घेऊया. बघा, बहुव्रीही हा जो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ होतो शेतकरी किंवा धनसंपन्न गृहस्थ असा या शब्दाचा अर्थ होतो. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य. बहुव्रीही पुष्कळ धान्य पिकवणारा, पुष्कळ तांदूळ पिकवणारा म्हणजे कोण, तर तो शेतकरी. तुमच्या याच्यातच लक्षात येतंय बघा, दोन पद आहेत, बहुव्रीही. बहु म्हणजे खूप पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ पिकवणारा. पुष्कळ तांदूळ पिकवणारा कोण आहे, शेतकरी. म्हणजे तुमच्या या दोन शब्दांवरून तिसऱ्याच पदाचा बोध झाला तुम्हाला. बहुव्रीही तांदूळ पिकवणारा तो आहे शेतकरी. मग याच्यामध्ये या जोड शब्दामध्ये जर का आपण असा विचार केला तर या सामासिक शब्दामध्ये दोघं पद महत्वाची नसून या दोन्ही पदांविषयी तिसऱ्याच पदाचा बोध होतो. या दोन पदांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस त्याच्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यावेळेस त्याला म्हणतात बहुव्रीही समास. उदाहरणार्थ नीळकंठ हा शब्द घेतला आपण. आता नीळकंठ या शब्दाचा जर का आपण विग्रह केला तर याचा असा विग्रह होतो, निळा आहे कंठ ज्याचा, ज्याचा कंठ निळा आहे, निळा आहे कंठ ज्याचा, असा त्याचा विग्रह होतो. दोन भाग जर का होतात की ज्याचा कंठ निळा आहे तो कोण आहे, असं निळा कंठवाला, तर तो आहे महादेव. म्हणजे काय, दोन पदांवरून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध झाला. त्याचबरोबर पुढचा शब्द आहे पितांबर. आता पितांबर म्हणजे काय, पीत आहे अंबर ज्याचे, म्हणजे ज्याचं वस्त्र पीत आहे म्हणजे पिवळं आहे. पीत म्हणजे पिवळं आणि अंबर म्हणजे वस्त्र. म्हणजे काय, पीत आहे अंबर ज्याचे, पितांबर. मग पितांबर कोण, ज्याचे वस्त्र पिवळे आहे. तो कोण आहे, तो ज्या कोणाचं वस्त्र पिवळं आहे, तर ते आहे विष्णूचं वस्त्र आहे. म्हणजे काय, दोन पदांवरून तुम्हाला तिसऱ्याच पदाचा बोध झाला. त्याच्यानंतर आणखी त्याची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. गजानन, बघा हा एक शब्द आहे गजानन. गज अधिक आनन. आनन म्हणजे बघा, गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे चेहरा किंवा तोंड. गज आनन, हत्तीसारखं तोंड. आता ह्या दोन पदांवरून तुमच्या काय लक्षात येतं, गज अधिक आनन, हत्तीसारखं ज्याचं तोंड आहे तो कोण, तर गणपती. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध जातो. या दोन पदांवरून, ही दोघं पद महत्वाची नसून या दोन पदांवरून तुम्हाला तिसऱ्याच पदाचा बोध होतो. यालाच म्हणतात बहुव्रीही समास. आता हा जो समास आहे तो यावर्षी आपल्याला काही अभ्यासाला नाहीये, फक्त मी तुम्हाला याचीच फक्त माहिती सांगितलेली आहे.
पण हे जे इतर जे समास मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते मात्र अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला लगेच कळवा. असो तर आजचा थांबूया.